जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडलेले आहेत DMER पदभरती 2025 च्या भरतीसाठी त्यांचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडलेले आहेत, ज्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता, धीर न सोडता, डिमोटिवेट न होता अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता लवकरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला DHS ची पदभरती पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा आरोग्य विभागाअंतर्गत खूप साऱ्या जास्त पदांवर पदभरती होणार आहे. त्यामुळं तुमचा अभ्यास जो आहे तो अभ्यास कंटिन्यू ठेवा. तर चला, आज आपण नॉर्मलायझेशन कशा पद्धतीनं होतं, नॉर्मलायझेशन काय आहे, नॉर्मलायझेशनचा तुमच्या मार्क्सवर कोणत्या प्रकारे इफेक्ट होतो, तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून नॉर्मलायझेशन कशा पद्धतीनं काम करतं, या वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच नॉर्मलायझेशन नेमकं काय असतं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये जी काही DMER पदभरती आहे आणि या पदभरतीमध्ये जे नॉर्मलायझेशन फॅक्टर आहे किती प्रमाणामध्ये इफेक्ट करणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागा यांच्या अंतर्गत ऑफिशियली दिनांक 11/9/2025 रोजी जे काही 2025 ची पदभरती चालू आहे, या पदभरती विषयी त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक सूचना सुद्धा प्रसिद्ध केलेली होती. त्याच्याविषयी बघा, सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं. कोणत्या पदांसाठी नॉर्मलायझेशन होणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय विद्यालय असतील, दंत विद्यालय व महारुग्णालय असतील यांच्या सरळ सेवा कोट्यातील जी पदभरती आहे ही पदभरती महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्याच्या परीक्षा केंद्र जे आहेत त्यांच्यावर संपन्न झालेली आहे. आणि त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत जे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो 4 मे 2022 रोजीचा, त्या निर्णयानुसार जे काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनांनुसार नॉर्मलायझेशन जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केली जाणार आहे. नॉर्मलायझेशन कोणाचं होणार आहे बघा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये जी काही सरळ सेवा पदभरती झालेली आहे याच्यामध्ये 2025 मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांपैकी ज्या परीक्षा ज्या आहेत कंडक्ट केल्या तुमच्या, ते पदांच्या परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर होत असतील तर त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक शिफ्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झालेले आहेत किंवा ज्या पदांचे पेपर झालेले आहेत सिंगल शिफ्ट मध्ये त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. परंतु एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये ज्या फॉर्म म्हणजे पदांचे एक्झाम पार पडलेले आहेत, ज्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा औषध निर्माता असेल किंवा बघा मेडिकल सुपरिटेंडंट काउन्सिलरचं पद असेल, अशा या विविध जे काही 4-5 असे मोजके पद आहेत ज्यामध्ये एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये त्यांचे पेपर पार पडलेले आहेत आणि त्यांचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. त्यामध्ये बघा ड्रायव्हर असेल, लॅब असिस्टंट असेल, यासारख्या जे काही पद आहेत या पदांचे पेपर सिंगल शिफ्ट मध्ये पार पडलेले आहेत. त्यामुळं त्या जे काही पद आहेत त्या पदांसाठी नॉर्मलायझेशन केलं जाणार नाही. कशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन होतं बघा, नॉर्मलायझेशन जे काही सूत्र आहे ते सूत्र त्यांनी दिलेलं आहे. मीन स्टँडर्ड डेव्हिएशनचं सूत्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. हे सूत्र खूप किचकट आहे. याच्याविषयी बघा ऑफिशियली त्यांनी कशा पद्धतीनं असतं, कोणत्या घटकाचा काय अर्थ आहे हा त्यांनी इथं तुम्हाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं किचकट न समजून घेता बघा आपण आपल्या मायभूली मराठी भाषेमध्ये एकदम व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. त्याआधी बघा मी तुम्हाला नॉर्मलायझेशन म्हणजे काय, नॉर्मलायझेशनचा तुमच्या मार्क्सवर कसा इफेक्ट पडतो याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. ती माहिती, हा डाटा आपण अनालिसिस करणार आहोत. ही माहिती तुम्ही समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मलायझेशन विषयी पूर्ण जे डाऊट्स आहेत ते तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं
वेगवेगळ्या 3 शिफ्ट घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक शिफ्ट मध्ये 5 वेगवेगळे विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे आणि त्यांना पडलेले जे मार्क आहेत याविषयी आपण इथं एक डाटा जो आहे रफ डाटा तो मी तुमच्या समोर घेतलेला आहे. तर बघा पहिल्या शिफ्ट मध्ये साधारणतः 90, 95, 100, 105 आणि 110 अशा पद्धतीनं मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघा दुसरी शिफ्ट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 110, 115, 120, 125 आणि 130 असे मार्क पडलेले आहेत. आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये 100 असतील, 105, 110, 115, 120 अशा पद्धतीनं मार्क पडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं पाहताच लक्षात येत आहे की जी काही पहिली शिफ्ट आहे या शिफ्ट मध्ये मार्क जे आहेत ती कमी पडलेले दिसून येत आहेत. म्हणजेच ही शिफ्ट जी आहे ती हार्ड शिफ्ट असू शकते. त्यानंतर बघा याच्यामध्ये दुसऱ्या शिफ्ट मध्ये सगळ्यांना मार्क व्यवस्थित पडलेले आहेत. अदर शिफ्टच्या कंपॅरिझन मध्ये मार्क जास्त आहेत. त्यामुळे ही जी शिफ्ट आहे ती शिफ्ट जी आहे ती इझी असू शकते. आणि बघा तिसऱ्या शिफ्ट मध्ये बऱ्यापैकी म्हणजे मॉडरेट लेवलचे मार्क आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. म्हणजे ही तिसरी जी शिफ्ट आहे ही मॉडरेट मीडियम लेवलची असू शकते. तर यामध्ये नॉर्मलायझेशन आता बघा याच्यामध्ये जर डायरेक्टली नॉर्मलायझेशन न करता सेकंड शिफ्ट मध्ये विद्यार्थ्यांना ऑलरेडी चांगले मार्क पडलेले आहेत. चांगला पेपर जो आहे तो इझी लेवलचा असू शकतो. मग जर नॉर्मलायझेशन न करता जर सिलेक्शन लिस्ट लावली तर सगळे जे विद्यार्थी आहेत या सेकंड लिस्ट मधून लागतील आणि पहिल्या शिफ्ट मध्ये जो काही हार्ड पेपर आला होता त्या शिफ्ट मधल्या एकाही विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळं असा अन्याय कोणावरही होऊ नये म्हणून यांचे सर्वांचे तिन्ही शिफ्टचे मार्क जे आहेत ते एकाच शिफ्ट मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करून घेतले जातात आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाते. मग हे मार्क बघा कन्वर्ट कसे करतात तर आता पहिल्या शिफ्ट मध्ये आपण 5 जणांचा डाटा घेतलेला आहे. तर यामध्ये या सगळ्यांचे जे काही मार्क आहेत या मार्कची सरासरी आपल्याला इथं काढायची असते आणि ती सरासरी आपल्याला बघा 100 दिसून येते. त्याच पद्धतीनं दुसऱ्या शिफ्ट मधले जे काही विद्यार्थी आहेत यांच्या मार्कची सरासरी आपल्याला इथं 120 दिसून येते आणि त्याचबरोबर तिसऱ्या शिफ्ट मधले विद्यार्थी जे आहेत यांच्या मार्कांची सरासरी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 110 दिसून येत आहे. मग सुरुवातीला बघा पहिल्या शिफ्ट आणि 2 मध्ये या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं जातं. 100 आणि 20 यांच्या मार्कांची सरासरी आहे. पहिल्या शिफ्ट मधले जे विद्यार्थी आहेत यांच्या मार्कांची सरासरी आपल्याला इथं 100 दिसून येते आणि दुसऱ्या शिफ्ट मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कची आपल्याला 120 दिसून येत आहे. म्हणजे पहिल्या पेपर आणि दुसऱ्या पेपर या दोघांमधले जे विद्यार्थी आहेत त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मार्क मधील सरासरी, मी सरासरी विषयी बोलत आहे, सरासरी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आपल्याला 20 दिसून येत आहे. मग काय केलं जातं, जे पहिल्या शिफ्ट मधले विद्यार्थी आहेत यांच्या मार्क मध्ये +20 मार्क केले जातात. सगळ्यांच्या मार्कमध्ये +20 केले जातात. मग त्यानंतर काय आता बघा पहिल्या शिफ्ट मध्ये दुसऱ्या शिफ्ट या दोघांच्याही शिफ्ट मध्ये जे काही विद्यार्थी आहेत यांच्या मार्क जे आहेत आता ते सेम झालेले आहेत. त्यांचे मार्क जे हार्ड लेवल आणि शिफ्ट जी हार्ड आणि इझी शिफ्ट होती या दोघांचे मार्क याच्यामध्ये +20 केल्याच्या नंतर सरासरी काढून यांचे मार्क आता सेम झालेले आहेत. मग काय केलं जातं दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टचं सुद्धा अशाच पद्धतीनं कंपॅरिझन केलं जातं. बघा आता या दोघांचे 120 आणि 110 सरासरी आहे. सरासरी मधील फरक आपल्याला इथं 10 दिसून येतो. मग या मॉडरेट लेवलची जी सरासरी आहे याच्यामध्ये 10 न ऍड केलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो बघा तिन्ही शिफ्ट मध्ये जे काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे या तिन्ही शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांची मार्कची सरासरी जी आहे ती सारखी दिसून येते तुम्हाला आणि ती सरासरी होते 120. म्हणजे आता बघा सगळे जे जितक्या शिफ्ट मध्ये तुमचे पेपर झालेले आहेत, आपण उदाहरणार्थ किती 3 शिफ्ट घेतल्या होत्या, तर मग आता तिन्ही शिफ्ट मधले जे काही वेगवेगळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम दिलेली आहे त्या सगळ्यांच्या मार्कची सरासरी जी आहे ती आता इथं इक्वल झालेली आहे. आणि जर तुम्हाला वरून सांगायचं म्हणजे तर नॉर्मलायझेशन ही प्रोसेस जी आहे ती अशाच पद्धतीनं काम करत असते. मी तुम्हाला थोडक्यात इझिएस्ट वे मध्ये समजावं म्हणून हा डाटा जो आहे तो तुमच्या समोर मांडलेला आहे. नॉर्मलायझेशन का केलं जातं, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीनं केलं जातं, नॉर्मलायझेशन मध्ये कोणत्या प्रकारे तुमचे मार्क वाढतात,
तुमच्या मार्कवर कशा पद्धतीचा इफेक्ट होतो आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट तुमची कशी लावली जाते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि एकदम सोप्या रीतीने समजाव्यात म्हणून मी तुम्हाला या पद्धतीनं समजून सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो तुमच्या समोर केलेला आहे. आता बघा, आता हा डाटा झाला रफ. आपण एक आपल्या मनाने डाटा घेऊन मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मुळात जे नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे, जी विविध पेपरमध्ये एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये ज्यांचे पेपर होतात त्यांची केले जाते. मग ते महाराष्ट्र शासन असेल, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे फॉर्म असतील, एक्झाम असतील, प्रत्येक एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जात असतं. आणि नॉर्मलायझेशन करण्याचं जे काही सूत्र आहे, हे सूत्र आहे ऑफिशियली ते सूत्र देतात आणि या सूत्राद्वारे तुमचं नॉर्मलायझेशन आहे ते केलं जात असतं. आता नॉर्मलायझेशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे इझिएस्ट वे मध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं या सूत्रामध्ये सर्व जे व्हॅल्यू आहेत त्या पुटअप करून तुमचं नॉर्मलायझेशन जे आहे ते काढलं जातं. मग यामध्ये जे काही वेगवेगळे हे त्यांनी दिलेले आहेत पॅरामीटर्स आपण त्यांना म्हणू, तर आता या एम आय जे असेल किंवा हे बाकीचे विविध फॅक्टर्स असतील, या फॅक्टर्सचा पर्टिक्युलर अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये ते या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू कशा पद्धतीनं पुटअप करतात हे आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे जे ऑफिशियल आहे, ऑफिशियलची सुद्धा मी तुम्हाला लिंक जी आहे किंवा पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलवर टाकतो, तिथं जाऊन तुम्ही वाचून घेऊ शकता. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जे आहे ते यांनी हे एवढं भापट पसारा दिलेला आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळं मी याची स्टडी करून तुमच्यासाठी हे शॉर्ट मध्ये आपल्या भाषेमध्ये जे आहे ते तुमच्या समोर आणलेलं आहे आणि तुमच्या समोर समजून सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आहे. तर बघा, आता सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही एम आय जे आहे त्याच्यामध्ये तुमचे म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचे स्वतःचे गुण आणि फॉर्म्युलाच आहे तुमचे स्वतःचे गुण बरोबर. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, MGT अशा पद्धतीनं जे फॅक्टर आहे याच्यामध्ये काय केलं जातं की जेवढ्या काही शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत त्या सर्व शिफ्ट मध्ये इंडिव्हिज्युअल 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क घेतले जातात. हे फॅक्टर मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता आपल्या 2025च्या पेपरमध्ये फार्मासिस्ट जे आहेत यांचे वेगवेगळ्या 15 शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत. प्रत्येक शिफ्ट मध्ये आपण एक अंदाजा पकडू 4000 विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिफ्ट मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. तर यामध्ये काय केलं जातं की प्रत्येक शिफ्ट मधल्या 4000 विद्यार्थ्यांपैकी 0.1 विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांचे मार्क तुम्हाला यामध्ये घेतले जातात. अशा पद्धतीनं 15च्या 15 शिफ्ट मधले 0.1% जे टॉपर विद्यार्थी आहेत यांचे मार्क या फॅक्टर मध्ये घेतले जात असतात. त्यानंतर पुढचं काय बघा, त्याला डिवायडेड बाय केलं जातं MGQ या फॅक्टरनं. तर या फॅक्टरमध्ये म्हणजे काय, याच्यामध्ये काय घेतलं जातं की सर्व शिफ्ट मधील सर्व विद्यार्थ्यांचे गुण जे आहेत त्यांची सरासरी घेतली जाते. म्हणजे प्रत्येक शिफ्ट मध्ये 4000 विद्यार्थी होते, या प्रमाणात 15 शिफ्ट झालेले आहेत. म्हणजे जवळपास समजा 60,000 विद्यार्थ्यांनी इथं एक्झाम दिलेली आहे, तर 60,000 विद्यार्थ्यांना जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे मार्क डिवायडेड बाय 60,000 विद्यार्थी आणि याची जी सरासरी येते ही सरासरी या फॅक्टर मध्ये घेतली जात असते. त्यानंतर बघा, पुढचा फॅक्टर आहे MTI. याच्यामध्ये तुम्ही स्वतः ज्या शिफ्ट मध्ये पेपर दिला आहे त्या शिफ्ट मधील टॉपर 0.1 विद्यार्थी जे आहेत त्यांचे मार्क, म्हणजे आता तुमचा समजा याच्यामध्ये या शिफ्ट मध्ये तुमची 10वी शिफ्ट होती, 10व्या शिफ्ट मध्ये 0.1% जे टॉपर विद्यार्थी आहेत यांच्या विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत हे सर्व विद्यार्थ्यांच्या सरासरीतून मायनस केले जातात आणि त्यांचा बघा त्यांचा जे डिवायडेशन आहे ते केलं जातं कोणासोबत, सर्व शिफ्ट मधील टॉपर 0.1 विद्यार्थी आणि मायनस सर्व शिफ्ट मधील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांच्या सरासरी सोबत. आता त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता हे इक्वेशन जे आहे ते तुम्हाला प्रॉपर आता असं समजणार नाही, पण कोणतं फॅक्टर आहे, कशासाठी काम करतं, कशा पद्धतीनं करतं हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध तुम्हाला एखादं एक्झाम्पल घेऊन, प्रॉपर एक्झाम्पल घेऊन इथं सांगणं गरजेचं असणार आहे आणि त्यामुळं त्यानंतर तुम्हाला जे आहे या गोष्टी पूर्ण क्लिअर करणार आहेत. त्यानंतर आपला पुढचा जे फॅक्टर आहे बघा, ते फॅक्टर आहे MIQ. आता हे काय आहे, MIQ म्हणजे तुमच्या शिफ्ट मधील सर्व विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत हे मार्क मायनस केला जातात या MTI मधून, म्हणजे सर्व शिफ्ट मध्ये जे काही टॉपर विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्क मधून. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मार्क वजा
MIQ म्हणजे सर्व शिफ्ट मधील जे विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी आहे ते तुमचे मार्क मायनस केले जातात सर्व जे शिफ्ट झाल्या सर्व ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांच्या सरासरीमधून आणि त्यांना परत प्लस केला जातं GM म्हणजे या फॅक्टर जे आहे तर या फॅक्टर मधून यांना प्लस केलं जातं तर ते फॅक्टर काय बघा सर्वात जास्त गुण असणाऱ्या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी म्हणजे जे आता या 15 शिफ्ट आहेत त्या 15 शिफ्ट मधील समजा 7वी शिफ्ट आहे ज्या 7व्या शिफ्ट मध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत म्हणजे ही जी शिफ्ट आहे ही इझी शिफ्ट आहे आणि या इझी शिफ्ट मध्ये तुमचे मार्क जे आहेत ते ऍड केलं जातं आणि फायनल जे पाठीमागं उरणार आहे जे हे इक्वेशन सोडवल्याच्या नंतर तुमची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू तुमचे फायनल जे मार्क आहेत नॉर्मलायझेशन करून ते मार्क तुमचे होत असतात. विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुमचे मार्क जे आहेत नॉर्मलायझेशनच्या नंतरचे हे मार्क काढण्यासाठी हे तुमचे स्वतःचे मार्क बरोबर सर्व शिफ्ट मधील 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क वजा सर्व शिफ्ट मधील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी भागिले त्यानंतर बघा तुमच्या शिफ्ट मधील टॉपर 0.1% विद्यार्थ्यांचे मार्क वजा सर्व तुमच्या शिफ्ट मधील सर्व विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहेत ते मार्क त्याला बघा ब्रॅकेटमध्ये तुमचे मार्क वजा तुमच्या शिफ्ट मधील सर्वात जास्त जे मार्क मिळालेले आहेत ते आणि प्लस विद्यार्थी मित्रांनो इझी शिफ्ट मधल्या जे काही टॉपर विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणांची सरासरी इज इक्वल टू तुमचे नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क अशा पद्धतीचं हे इक्वेशन आहे हे तुम्हाला कळणं थोडंसं डिफिकल्ट आहे त्यामुळं नॉर्मलायझेशनचा एक आपण छोट्या पद्धतीनं डाटा घेऊन मी तुम्हाला आधीच कळल अशा सोप्या सरळ आणि आपल्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नॉर्मलायझेशन यासाठी केलं जाणं गरजेचं आहे. नॉर्मलायझेशन मध्ये नेमकं केल्या काय जातं बघा जे विविध शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत त्या शिफ्ट ज्या असतात त्या कोणत्या हार्ड असतात कोणत्या इझी असतात कोणत्या मॉडरेट लेवलच्या असतात तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होतात जसे काही फार्मासिस्टच्या वेगवेगळ्या 15 शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत मग या 15 शिफ्ट मधल्या पेपर इझी मॉडरेट हार्ड लेवल जे असतात या सगळ्यांना एकाच शिफ्ट मध्ये घेऊन येण्यासाठी त्यांचे सगळ्यांचे मार्क जे आहेत ते एकाच शिफ्ट मध्ये घेऊन येण्यासाठी नॉर्मलायझेशन ही प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जात असते. विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली जे सूत्र आहे हे सूत्र कशा पद्धतीनं काम करतं कोणते फॅक्टर कशामधून मायनस केले जातात इक्वेशन कशा पद्धतीनं फिलअप केलं जातं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माहिती कळाली असेल दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की 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 लाईक करा. ही माहिती मिळवण्यासाठी तयार करण्यासाठी तुमच्या समोर मांडण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आपण केलेल्या मेहनतीला कुठंतरी फळ मिळालं असं आम्हाला वाटत असतं. त्यामुळं आम्ही एवढ्या मेहनती करून तुम्हाला फक्त एक लाईक मागत असतो त्यामुळं तुम्ही लाईक नक्की करत जा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओ कोणत्या बाबीवर घेतला पाहिजे तुमचे काय कन्फ्युजन आहेत त्याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करू शकता. धन्यवाद.